पावसाळ्यात अनेक भागांमध्ये शेवाळ येतं आणि तो भाग निसरडा होतो. त्यावरून पाय घसरून अपघात होण्याची भीती असते. अशाच प्रकारे ठाण्यातील कोकणेपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकजवळ आलेल्या शेवाळ्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते. या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या नेत्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करत गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं. ठाण्यातील कोकणेपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकची उभारणी पालिका प्रशासनानं केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्यानं हा परिसर हिरवागार आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत अनेक जण इथे फेरफटका मारण्यासाठी येतात. काही जण सायकल ट्रॅकवर सायकल चालवतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी इथे नागरिकांची वर्दळ असते. या भागातील पदपथ आणि सायकल ट्रॅकजवळ आलेल्या शेवाळ आल्यानं अपघात होण्याची भीती व्यक्त होते. शेवाळ्यामुळे हा परिसर निसरडा झालाय. शेवाळ्याच्या निसरड्या थरामुळे सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारी ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडत आहेत. बदलते ठाणे अशा घोषणा करणाऱ्या पालिकेच्या या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष होते. या विरोधात आता काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हाती घेऊन पदपथ आणि सायकल ट्रॅकची साफसफाई केली. ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळेला ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडतोय, तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीनं काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जातो.